अँथनी डे मेलो म्हणतो, मोस्ट पीपल लिव्ह अस्लीप. दे आर अनअवेअर ऑफ देमसेल्व्स अँड द वर्ल्ड. आपण विचार करतो, काम करतो, सापडलेली रियालिटी स्वीकारतो. पण खरं तर आपण बऱ्याच वेळा जागेच नाहीत. अवेअरनेस म्हणजे फक्त जागृत असणे नाही. ती आहे स्वतःच्या अंतर्मनाशी, भावनांशी आणि आसपासच्या जगाशी वास्तविक संपर्क. आपण बहुतेक वेळा माझी समस्या कोण आहे, लोक वाईट आहेत, मी खूप स्ट्रेस्ड आहे, अशा विचारांत अडकतो. डे मेलो सांगतो, हे सारे इगो आणि कंडिशनिंग आहेत. इगो म्हणजे तुमचं फॉल्स आयडेंटिटी, फॉल्स सेल्फ. ती आहे आपल्या अपेक्षा, अटॅचमेंट्स आणि फिअर्स. अवेअरनेसचा पहिला टप्पा सेल्फ ऑब्झर्वेशन विदाऊट जजमेंट. तुम्ही जे विचार करता, तुम्ही जे भावना अनुभवता, तुम्ही जे प्रतिक्रिया देता, हे सर्व फक्त ऑब्झर्व्ह करा. इव्हॅल्युएट किंवा कंट्रोल करण्याचा प्रयत्न करू नका. डे मेलो म्हणतो, द मोर यू ऑब्झर्व्ह युअरसेल्फ, द मोर यू अवेकन. आपल्या भावनांशी झगडा केल्यावर काहीही बदलत नाही. आपल्याला पाहिजे असेल तर त्यांना ॲक्सेप्ट करा, समजून घ्या, त्यांच्या मूळ कारणांकडे लक्ष द्या. अटॅचमेंट आणि क्रेविंग ही मुख्य सोर्स आहे साऱ्या दुःखाचं. आपण दुसऱ्यांवर अटॅच्ड आहोत, मटिरियल गोष्टींवर अटॅच्ड आहोत, खूप अपेक्षा ठेवतो. डे मेलो म्हणतो, फ्रीडम बिगिन्स विथ अवेअरनेस. अवेअरनेस म्हणजे इगो कमी करणे, रियालिटी पाहणे, स्वतःच्या अंतर्मनाशी संपर्क साधणे, स्वतःची सत्यता ओळखणे. ही एम्फसाइजेस मेडिटेशन, रिफ्लेक्शन आणि माइंडफुल लिव्हिंग. हे मार्ग नाहीत फक्त टेक्निक म्हणून, तर ते आपल्याला जागृत आयुष्याकडे नेतात. या भावात आपण पाहिलं, लोक अनेकदा स्लीप मोडमध्ये जगतात. अवेअरनेस म्हणजे सेल्फ ऑब्झर्वेशन. इगो आणि कंडिशनिंग ओळखणे महत्त्वाचे. ॲक्सेप्टन्स आणि ऑब्झर्वेशन म्हणजे अवेकनिंग. पुढील भागात आपण पाहणार आहोत इमोशन्स, अटॅचमेंट्स आणि फ्रीडम फ्रॉम कंडिशनिंग. अँथनी डी मेलो म्हणतो, वी आर नॉट अवेअर ऑफ आर कंडिशनिंग, सो वी कीप रिॲक्टिंग ऑटोमॅटिकली टू एव्हरी सिच्युएशन. आपण सर्व काही लर्न्ड रिस्पॉन्सेस म्हणून वागतो. चाइल्डहूडपासून मिळालेली बिलीफ्स, सोसायटीचे रूल्स आणि पर्सनल एक्सपिरियन्सेस. ही कंडिशनिंग आपल्याला बंदिस्त करते. जे लोक आपल्याला अपसेट करतात, जे एन्व्हायरमेंट आपल्याला कंट्रोल करतात, जे आपल्याला एक्सपेक्टेशन्समध्ये ठेवतात, आपण लगेच रिॲक्ट करतो आणि स्वतःच्या स्वातंत्र्यावर विसरतो. इमोशन्स, राग, दुःख, भय हे ऑब्स्टेकल्स नाहीत. डी मेलो स्पष्ट सांगतो, दे आर युअर टीचर्स. आपल्या रिॲक्शन्सवर लक्ष ठेवून आपण स्वतःला ओळखतो. अटॅचमेंट आणि क्रेविंग ही मुख्य सोर्स आहे सफरिंगची. मटिरियल थिंग्स, पीपल, आयडियाज आणि रिझल्ट्सवर अटॅच होणे, हीच आपली मानसिक बेडीकाळी ठरते. फ्रीडम म्हणजे जगाशी जजमेंट फ्री राहणे, इगोची बंदिस्त शक्ती कमी करणे, रियालिटी स्वीकारणे. डी मेलो म्हणतो, फ्रीडम बिगिन्स द मोमेंट यू ऑब्झर्व्ह युअरसेल्फ विदाऊट कंडेमनेशन, विदाऊट सीकिंग टू बी डिफरंट. अवेअरनेस शिकवते, तुमच्या इच्छांचा रूट ओळखा, तुमच्या रिॲक्शन्सची मूळ कारणं शोधा, इमोशन्स आणि अटॅचमेंट्सची सत्यता समजून घ्या. जर आपण हे केलं तर जगाचे दबाव आणि एक्सपेक्टेशन्स आपल्या डिसिजन्सवर ताबा ठेवू शकत नाहीत. आपण स्वतःच्या अंतर्मनाचे मास्टर होतो. आपण या भागात पाहिलं, कंडिशनिंग म्हणजे ऑटोमॅटिक रिॲक्शन्स, इमोशन्स शिक्षक आहेत, अटॅचमेंट इज इक्वल टू सफरिंग, ऑब्झर्वेशन इज इक्वल टू फ्रीडम. इगोचे कन्स्ट्रेंट्स कमी करणे महत्त्वाचे. पुढील भागात आपण पाहणार आहोत माइंडफुलनेस इन डेली लाईफ आणि जागृत राहण्याची प्रॅक्टिकल टेक्निक. अँथनी डी मेलो म्हणतो, अवेअरनेस इज अटेन्शन ऑन द प्रेझेंट मोमेंट विदाऊट जजमेंट ऑर डिस्ट्रॅक्शन. आपण बऱ्याच वेळा भूतकाळ किंवा भविष्य यामध्ये अडकतो आणि मग आपण जगत नाही, तर रिहर्स करतो किंवा वरी करतो. माइंडफुलनेस म्हणजे प्रत्येक अनुभव पूर्णपणे जाणवणे, प्रत्येक भावना ओळखणे, प्रत्येक विचार फक्त ऑब्झर्वेशन म्हणून पाहणे. हे जजमेंट किंवा ॲनालिसिस शिवाय करणे महत्त्वाचे आहे. डी मेलो प्रॅक्टिकल एक्सरसाइजेस सुचवतो. डेली ऑब्झर्वेशन. प्रत्येक दिवसात 5 मिनिटे स्वतःच्या रिॲक्शन्स ऑब्झर्व्ह करा. इमोशन्स, थॉट पॅटर्न्स आणि बॉडीली रिस्पॉन्स नोंदवा. ब्रेथ अवेअरनेस. श्वासावर लक्ष ठेवा. डिस्ट्रॅक्शन येईल,
परत लक्ष श्वासाकडे आणा. नॉन रिॲक्शन ड्रिल. मायनर इरिटेशन्स येत आहेत ते लगेच रिॲक्ट न करता ऑब्झर्वेशन करा. आय नोटीस अँगर रायझिंग म्हणून स्वतःला लेबल करा. हे एक्सरसाइजेस फक्त रिलॅक्सेशनसाठी नाहीत, ते आपल्याला स्वतःच्या अनकॉन्शियस पॅटर्न्स ओळखायला शिकवतात. ऑब्झर्वेशन म्हणजे इगोवर नियंत्रण, कंडिशन्ड रिॲक्शन्स कमी होणे, रिॲलिटी स्पष्ट पाहणे, इनर फ्रीडम प्राप्त करणे. डे मेलो सांगतो, अवेअरनेस इज दी ओनली पाथ टू लिबरेशन. अंटिल यू वेक अप, यू रिमेन बाउंड बाय इल्युजन्स. जेव्हा आपण जागृत होतो तेव्हा इतर लोकांवर आपली रिॲक्शन कमी होते. आपले निर्णय अधिक संतुलित होतात. लाईफ मोर जॉयफुल आणि ऑथेंटिक बनते. या भागात आपण पाहिलं, माइंडफुलनेस म्हणजे प्रेझेंट मोमेंटमध्ये जागृत राहणे, ऑब्झर्वेशन आणि ब्रेथ अवेअरनेसचे इम्पॉर्टन्स, मायनर इरिटेशन्सवर नॉन रिॲक्शन ड्रिल, इनर फ्रीडम आणि इगो कंट्रोल. पुढील भागात आपण पाहणार आहोत इल्युजन्स, अटॅचमेंट्स आणि सीइंग रिॲलिटी क्लिअरली. अँथनी डी मॅलो म्हणतो, मोस्ट पीपल लिव्ह अंडर इल्युजन्स, बिलिव्हिंग व्हॉट दे थिंक इज रियालिटी. आपण अनेक गोष्टी खऱ्या समजतो, पण त्या आपल्या कंडिशनिंग आणि अटॅचमेंट्समुळे डिस्टॉर्टेड आहेत. इल्युजन्स म्हणजे इगो ड्रिव्हन बिलीव्स, एक्सपेक्टेशन्स फ्रॉम अदर्स, पास्ट एक्सपिरियन्सेस शेपिंग परसेप्शन. हे आपल्याला जगाकडे ट्रू विजन पाहू देत नाहीत. अटॅचमेंट आणि क्रेव्हिंग ही मुख्य कारणे आहेत सफरिंगची. लोकांकडे अटॅच होणे, आउटकम्सकडे अटॅच होणे, ऑब्जेक्ट्स किंवा स्टेटसकडे अटॅच होणे. डी मेलो सांगतो, अटॅचमेंट इज द रूट ऑफ ऑल मिझरी. इल्युजन्स आणि अटॅचमेंट्स कमी करण्यासाठी रियालिटी ॲक्सेप्ट करा जशी आहे. पीपल, इव्हेंट्स, आउटकम्सला कंट्रोल करण्याचा प्रयत्न सोडा. ऑब्झर्वेशनवर फोकस करा. रिॲलिटी ॲक्सेप्ट करणं ही जागरूकतेची किल्ली आहे. आपण काही बदलू शकत नाही ते स्वीकारा. जे बदलू शकतो त्यावर लक्ष द्या. सेल्फ रिफ्लेक्शनने इन्साईट घ्या. डी मेलो सांगतात, द मोमेंट यू स्टॉप क्लिंगिंग टू इल्युजन्स, यू अवेकन टू लाईफ ॲज इट इज. इल्युजन्स दूर केल्यावर इनर पीस वाढते. इगो ड्रिव्हन सफरिंग कमी होते. जीवन अधिक क्लिअर आणि जॉयफुल होते. या भागात आपण पाहिलं, इल्युजन्स म्हणजे फॉल्स परसेप्शन, अटॅचमेंट्स इक्वल्स सफरिंग, रियालिटी ॲक्सेप्ट करून फ्रीडम मिळते, इगो कंट्रोल इक्वल्स ट्रू अवेअरनेस. पुढील भागात आपण पाहणार आहोत फ्रीडम फ्रॉम कंडिशनिंग अँड लिव्हिंग इन द प्रेझेंट. अँथनी द मेलो सांगतो, यू आर नॉट व्हॉट यू थिंक यू आर. यू आर नॉट युअर कंडिशनिंग. यू आर व्हॉट यू आर अवेअर ऑफ. आपल्या चाइल्डहुड, सोसायटी, कल्चर या सगळ्या कंडिशनिंगमुळे आपण स्वतःला बाइंड केलेले असतो. कंडिशनिंग म्हणजे सोशल एक्सपेक्टेशन्स, फॅमिली बिलीव्स, पर्सनल हॅबिट्स. हे आपल्याला ऑटोमॅटिक रिॲक्शन्स देतात आणि आपण स्वतःचा निर्णय घेत नाही. फ्रीडम म्हणजे हे कंडिशनिंग ओळखणे, त्यातून स्वतःला डिटॅच करणे, स्वतःच्या निर्णयावर जागरूक कंट्रोल ठेवणे. डी मेलो एम्फसाइजेस, लिव्हिंग इन द प्रेझेंट इज दी ओनली वे टू लिबरेशन. आपण भूतकाळ किंवा भविष्य यामध्ये अडकत नाही, तर आपण पूर्णपणे करंट मुमेंटमध्ये राहतो. लिव्हिंग इन द प्रेझेंट म्हणजे थॉट्स आणि इमोशन्स ऑब्झर्व करणे, रिॲक्शन कमी करणे, अटॅचमेंट कमी करणे, इगो ड्रिव्हन पॅटर्न्स ओळखणे. डेली प्रॅक्टिस सोप्पं आहे. ध्यान आणि ब्रीदिंग एक्सरसाइज, ऑब्झर्वेशन ऑफ थॉट्स विदाउट जजमेंट, अवेअरनेस ऑफ इमोशनल ट्रिगर्स, नॉन रिॲक्टिव्ह स्टॅन्स टुवर्ड्स मायनर इरिटेशन्स. हे केल्याने इमोशनल बॅलन्स वाढते, इनर पीस आणि क्लॅरिटी येते, इगो ड्रिव्हन डिसिजन्स कमी होतात. डी मेलो सांगतो, वेन यू आर फुल्ली अवेक, यू आर फ्री. फ्रीडम इज अवेअरनेस. या भागात आपण पाहिलं, कंडिशनिंग म्हणजे ऑटोमॅटिक पॅटर्न्स, फ्रीडम इक्वल्स टू अवेअरनेस प्लस डिटॅचमेंट, लिव्हिंग इन द प्रेझेंट, माइंडफुल ऑब्झर्वेशन आणि नॉन रिॲक्टिव्हिटी. पुढील भागात आपण पाहणार आहोत प्रॅक्टिकल स्टेप्स टू डेली अवेअरनेस अँड सेल्फ लिबरेशन. अँथनी दे मेलो म्हणतो, अवेअरनेस इज लाईक अ मसल. द मोर यू एक्सरसाइज इट, द स्ट्रॉंगर इट बिकम्स. जागरूक राहणं, ऑब्झर्वेशन आणि माइंडफुलनेस हे सगळं सरावाने शक्य आहे. डेली अवेअरनेससाठी काही सिंपल स्टेप्स आहेत. मॉर्निंग रिफ्लेक्शन, दिवस सुरू होण्याआधी स्वतःच्या उद्देशांकडे पहा. कोणत्या विचारांनी तुम्हाला बाइंड केले आहेत ते पहा. पॉज अँड ऑब्झर्व,
दिवसातल्या प्रत्येक मायनर इरिटेशन किंवा इमोशनवर रिॲक्ट न करता ऑब्झर्वेशन करा. स्वतःला विचारा, मी काय अनुभवतोय? बॉडी अवेअरनेस, शरीराच्या सिग्नल्सवर लक्ष ठेवा. टेन्शन, रेस्टलेसनेस किंवा टाईटनेस ओळखा. श्वास आणि रिलॅक्सेशन वापरून शांती आणा. हे छोट्या सरावाने आपल्या सबकॉन्शियस पॅटर्न समजतात, ज्या ऑटोमॅटिक आणि इगो ड्रिव्हन असतात. ऑब्झर्वेशन प्लस रिफ्लेक्शन प्लस एक्सेप्टन्स ही कोर प्रॅक्टिस आहे. डे मेलो एम्फसाइज करतात, डू नॉट ट्राय टू चेंज युअर सेल्फ फोर्सफुली, जस्ट ऑब्झर्व. ऑब्झर्वेशन इटसेल्फ अवेकन्स द माइंड. हे ऑब्झर्वेशन टेक्निक्स आपल्याला टीच करतात अटॅचमेंट्स कमी करायला, इमोशनल रिॲक्शन्स नियंत्रित करायला, रिॲलिटी ऑब्जेक्टिव्ह दृष्टिकोनातून पाहायला. डेली अवेअरनेस म्हणजे खूप कॉम्प्लेक्स एक्सरसाइजेस नाहीत. अवेअरनेस आणि ऑब्झर्वेशन रोजच्या गोष्टीतून येते. स्मॉल स्टेप्स, पर्सिस्टंट प्रॅक्टिस इज इक्वल टू लिबरेशन. या भागात आपण पाहिलं, अवेअरनेस म्हणजे मसल, सरावाने वाढते. मॉर्निंग रिफ्लेक्शन, पॉज, बॉडी अवेअरनेस, ऑब्झर्वेशन विदाउट फोर्सफुलनेस इज इक्वल टू अवेकनिंग. स्मॉल डेली प्रॅक्टिस इज इक्वल टू ट्रू फ्रीडम. पुढील भागात आपण पाहणार आहोत फ्रीडम फ्रॉम इगो अँड लिव्हिंग फुल्ली अवेक. अँटनी द मेलो सांगतो, इगो इज द सोर्स ऑफ मोस्ट ऑफ आर सफरिंग. वेन यू सी इट क्लिअरली, यू आर फ्री. आपण ज्या फॉल्स सेल्फला रिॲलिटी समजतो तेच इगो आहे. हे आपल्याला अटॅचमेंट्स, एक्सपेक्टेशन्स आणि फिअरमध्ये बाइंड करते. इगो आपल्याला म्हणतो, मी सुपिरियर आहे, मला हे हवे आहे, ते माझ्यासाठी चुकीचे आहे. हे फॉल्स बिलीव्स आपल्याला रिॲक्शन, कंपॅरिझन आणि डिससॅटिस्फॅक्शनमध्ये ठेवतात. अवेअरनेस टीचर्स, इगो ऑब्झर्व करा, त्याच्याशी एंगेज करू नका, त्याच्या इल्युजन्स ओळखा. ड मेलो एम्फसाइसेस, awareness is the mirror where ego cannot hide. See clearly and it loses power over you. लिव्हिंग फुली अवेक म्हणजे इगो ड्रिव्हन रिॲक्शन्स कमी होणे, प्रेझेंट मोमेंटमध्ये राहणे, अटॅचमेंट्स आणि क्रेव्हिंग सोडणे, इनर फ्रीडम अनुभवणे. हे शक्य होते सेल्फ ऑब्झर्वेशन, नॉन जजमेंटल रिफ्लेक्शन, माइंडफुलनेस इन डेली लाईफ. जेव्हा आपण जागृत राहतो, आपल्या इगो, अटॅचमेंट्स आणि फिअर्सवर कंट्रोल येतो. लाईफ अधिक जॉयफुल होते, रिलेशनशिप्स ऑथेंटिक होतात, इनर पीस आणि क्लॅरिटी मिळते. या भागात आपण पाहिलं, इगो म्हणजे फॉल्स सेल्फ, इगो ऑब्झर्वेशन इक्वल टू फ्रीडम, लिव्हिंग फुली अवेक इक्वल टू अवेअरनेस प्लस माइंडफुलनेस, अटॅचमेंट्स आणि क्रेव्हिंग्स सोडून इनर पीस. पुढील आणि शेवटच्या भागात आपण पाहणार आहोत इंटिग्रेशन ऑफ अवेअरनेस इन लाईफ अँड लास्टिंग ट्रान्सफॉर्मेशन. अँथनी डे मेलो म्हणतो, अवेअरनेस इज द ग्रेटेस्ट एजंट फॉर चेंज. वेन यू आर अवेक, लाईफ चेंजेस. आपण फक्त जागृत होऊन स्वतःला आणि जगाला स्पष्टपणे पाहू शकतो, तेव्हाच जीवनाचा अर्थ, शांतता आणि आनंद अनुभवता येतो. इंटिग्रेशन म्हणजे अवेअरनेस रोजच्या जीवनात प्रॅक्टिस करणे, इमोशन्स, अटॅचमेंट्स, इगो ओळखणे, ऑटोमॅटिक रिॲक्शन्स कमी करणे, माइंडफुल प्रेझन्स ठेवणे. हे करताना सेल्फ रिफ्लेक्शन आणि ऑब्झर्वेशन सतत करा. इगो ड्रिव्हन इल्युजन्स ओळखा. अटॅचमेंट्स आणि क्रेव्हिंग्ज रिड्यूस करा. प्रेझेंट मोमेंटमध्ये पूर्णपणे राहा. डिमेलो सांगतो, फ्रीडम इज नॉट समवेअर इन द फ्युचर, इट इज द अवेअरनेस ऑफ दिस व्हेरी मोमेंट. जेव्हा अवेअरनेस इंटिग्रेट होते, इमोशनल क्लॅरिटी वाढते, रिलेशनशिप्स ऑथेंटिक होतात, इनर पीस, जॉय आणि सॅटिस्फॅक्शन सतत राहतात. आपण स्वतःच्या स्वातंत्र्याचे अनुभव घेऊ लागतो. हे ट्रान्सफॉर्मेशन अचानक होत नाही. स्मॉल डेली एक्सरसाइजेस, ऑब्झर्वेशन, रिफ्लेक्शन, माइंडफुलनेस, कन्सिस्टन्सी आणि पेशन्स हे सारे मिळून आंतरिक अवेकनिंग आणि लिबरेशन देतात. जेव्हा अवेअरनेस इंटिग्रेट होते, इमोशनल क्लॅरिटी वाढते, रिलेशनशिप्स ऑथेंटिक होतात, इनर पीस, जॉय आणि सॅटिस्फॅक्शन सतत राहतात. आपण स्वतःच्या स्वातंत्र्याचे अनुभव घेऊ लागतो. सर्वात मोठा टेकअवे, अवेअरनेस इज द की टू लिबरेशन. ऑब्झर्व, अंडरस्टँड, ॲक्सेप्ट अँड लिव्ह फुल्ली अवेक. अवेअरनेस शिकून आपण मिळवतो इमोशनल क्लॅरिटी, ऑथेंटिक रिलेशनशिप्स, इनर पीस अँड जॉय, फ्रीडम फ्रॉम कंडिशनिंग अँड एगो, लाईफ ट्रान्सफॉर्मिंग पर्स्पेक्टिव्ह.